दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना प्रतीक बॉयज वर्सेस गोळप बॉयज, सॉरी प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस गोळप बॉयज. स्वयंभू महालक्ष्मी ए खेडशी आणि भगवती स्पोर्ट दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये नक्कीच रोमहर्षक विजय मिळवला तो म्हणजेच भगवती स्पोर्ट्स संघानं. मागच्या पर्वाचा विजेता देखील हा संघ आहे, त्यामुळे नक्कीच मोठी अपेक्षा या संघाकडून आपले असेल. दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस गोळप बॉयज. गोळप बॉयज संघाचा विचार केला तर मात्र पहिला सेट गमावल्यानंतर देखील एक चांगलं कमबॅक पाहायला मिळाल्यानंतर मात्र हा सामना त्या संघाने जिंकला होता. सामन्याला होईल सुरुवात. सर्व केली जाईल गोळप बॉयज संघाकडून पहिली सर्व्हिस असेल. यावेळेला मात्र चांगला प्रयत्न, यावेळेला मात्र प्रयत्न फसला आणि पहिला गुण मिळवला तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघानं. श्री गणेशा केला गेलाय, आपल्या संघाचा खातं खोललं गेलंय. दोन्ही संघाचा विचार करता तुल्यबळ संघ मोठ्या स्पर्धा गाजवलेले हे दोन्ही संघ यावेळेला पाहायला मिळतात. मॅचची सर्व्हिस आहे, यावेळेला मात्र पाहायला मिळते चांगली सर्व्हिस पाहायला मिळाली. हो, यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडले गेले. बॅक टू बॅक दुसरा गुण मिळवला तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघानं. चांगली सुरुवात पाहायला मिळते यावेळेला मात्र प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. तर कमबॅक देखील करू शकतो गोळप बॉयज संघ. मागच्या सामन्याचा विचार केला तर मात्र पहिला सेट गमावल्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक केलं होतं. बॅक टू बॅक दुसरे 2 सेट त्याने जिंकले होते. चांगली सुरुवात, यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा गुण म्हणजे हॅट्रिक पाहायला मिळाली गुणांची. सलग तिसरा गुण घेतला गेला तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून चांगली सुरुवात पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला कमबॅक करण्याची क्षमता असलेला संघ अजूनही बॅकफुटवर आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चौथा गुण घेतला गेलाय. 4+0 अजूनही खातं खोलायचं, श्री गणेश करायचं आपल्या संघाचा. आणि मागच्या सामन्याप्रमाणे देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी देखील घेऊ शकतो हा संघ. गोळप बॉयज वर्सेस प्रतीक स्पोर्ट्स. इश्यू आहे यावेळेला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला पुन्हा एकदा गुण घेतला गेला आपल्या खात्यामध्ये तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. सलग 5 गुण घेतले गेलेत. अजूनही खातं रिकाम आहे, पाठी कोरी आहे ती म्हणजे गोळप बॉयज संघाची. सर्व्हिस चांगली पाहायला मिळते. यावेळेला मात्र प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणी फसला आणि गुण खातं खोललं गेलं. श्री गणेशा केला गेलाय तो म्हणजे गोळप बॉयज संघाने. एप्रिल डिसिजन इज फायनल. पंचांनी अंतिम असतो त्याचा सन्मान करा शिका मित्रांनो. पुण्याला विश्वकडून सर्व्हिस केली जाईल. वेगवान सर्व्हिस, मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, गुण मिळवला गेलाय तो म्हणजेच आपल्या संघासाठी एक मोठी आघाडी पाहायला मिळते. राज्यसर पहिल्या सत्र दरम्यान जर पाहायला गेलं तर 6+1 म्हणजे 5 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. एक अनुभवाने साजेसा भरलेला खेळ असा पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला यंग ब्रिगेडचा संघ तो म्हणजे गोळप बॉयज मागच्या सामन्या दरम्यान चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या सत्रा दरम्यान सलग 2 सेट त्यांनी जिंकले होते. आणि त्याच सामन्याची पुनरावृत्ती यावेळेला पुन्हा एकदा होईल का हे देखील पाहायचं आहे.
8-1 7 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. यावेळेला मात्र प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा फसलाय. शेवटच्या क्षणी मात्र नजर हटी दुर्घटना कशी म्हणावं लागेल. शेवटच्या क्षणी प्रयत्न फसला आणि एका गुणाची पुन्हा एकदा भर पडली ते म्हणजे प्रतीक स्पोर्टच्या खात्यामध्ये. यावेळेला प्रयत्न चांगला आहे. फिर एक बार गलती का खामियाजा भुगतना पडा आणि हळूहळू म्हणावं तसं यावेळेला यश प्राप्त करतो तो म्हणजे गोळ बॉयज संघ. अशाच प्रकारचा मागचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये बॅकफुटवर संघ होता. त्यानंतर मात्र थोडीशी उभारी घेतली आणि तो सामना जिंकला होता तो म्हणजे गोळ बॉयज संघानं अधिरा स्पोर्ट्स संघाला पराभूत करून. गुणफलकाचा विचार करतो. गुणफलक आहे 11-2 म्हणजे 9 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ते म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. ही आघाडी तुम्हाला कमी करावी लागेल. पहिला सेट दरम्यान चांगली कामगिरी करावी लागेल. ती क्षमता आहे मित्रांनो सिद्ध करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला. 2 नंबरचा शिपदान केलेला क्षेत्रक्षी त्या ठिकाणी होता. चांगली पाहायला मिळतो. चांगला किक पाहायला मिळाल्यानंतर मात्र 1 गुण आपल्या खात्यामध्ये जोडला गेलाय. टाइम आउट घेतला गेलाय आणि या टाइम आउट नंतर मात्र खेळाचा विचार केला तर मात्र एक मोठी आघाडी पाहायला मिळते. ती म्हणजेच यावेळेला प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. यापुढे सामना असेल यंग बॉयज बी पगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स. रिसल वाजली गेले. पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. इथून पुढे कमबॅक करेल का तो म्हणजे गोळ बॉयज संघ. एक मोठी आघाडी पाहायला मिळते पहिल्या सत्रादरम्यान. ते म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. प्रयत्न केला गेलाय उंच पुरास खेळाडू. यावेळेला मात्र विशू अनेक प्रयत्न करतो. यावेळेला शेवटच्या क्षणी मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा एका गुणांची आघाडी पाहायला मिळते. ती म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये बॅकफुटवर संघ पाहायला मिळतो. पहिल्या सत्रा दरम्यान तो म्हणजेच गोळ बॉयज संघ. राजे सर पहिल्या 17 सामन्याचा विचार करता हा संघ देखील असाच प्रकारचा पिछाडी होता. त्यानंतर सलग 2 शेट त्या संघाने जिंकले होते. गुणफलकाचा विचार करतो. गुणफलक आहे 3-13. किसके बजेगे 3-13. कौन जाएगा आगे किसका पत्ता होगा यहाँ पर कट. किसको करना होगा अगले साल का इंतजार. गणराज ग्रुप प्रेजेंट रत्नागिरी व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गुण प्राप्त केलाय. 3-14. 3-13 असा गुणफलक होता. नंतर मात्र 1 गुण घेतला गेला. 3-13 14-3. 11 गुणांची भरभक्कम अशी आघाडी. सर्व्हिस फसली गेले. 1 गुणांची भर पडली. ती म्हणजेच गोळ बॉयज संघाच्या खात्यामध्ये 10 गुणांची भरभक्कम आघाडी पाहायला मिळते प्रतीक बॉयज संघाकडून. का तगडा संघ आहे या स्पर्धेतील. पुन्हा यावेळेला म्हटलं किक लगावली गेले आणि या किकवर मिळेल 1 गुण. संघाच्या खात्यात दाखल झाला 1 गुण. या गुणांनी संघाची धावसंख्या आली. गुणफलक पाहायला मिळतोय 15-4. 11 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. सर्व्हिस केली जाईल पुन्हा एकदा प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. कारण एक तगडा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा संघ या स्पर्धेत दाखल झालाय. यावेळेला मात्र किक लगावली गेली. नीटच्या बाजूने केलेला प्रयत्न सुरेख प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळेला मात्र किक पुन्हा एकदा फसले. पुन्हा एकदा गुण आपल्या खात्यात जोडला गेलाय तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. प्रत्येक सर्व्हिस गणिक यावेळेला मात्र चांगली गुण संख्या मिळवतोय. चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. तर बॅकफुटवर गेला यावेळेला पहिल्या 17 दरम्यान तो म्हणजे ऑल गोळ बॉयज संघ. यावेळी तो इथून पुढे प्रयत्न करणं गरजेचं. विशूला प्रयत्न करावा लागेल. अनिकेतला प्रयत्न करावा लागेल. ती क्षमता मित्रांनो या खेळाडूकडे परंतु सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा प्रत्येक सर्व्हिस दरम्यान यावेळेला गुण आपल्या खात्यामध्ये जमा करतो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रीडा रसिक मायबापांचं हार्दिक स्वागत असेल.
17-4 13 गुणांची आघाडी. इथून पुढे कमबॅक होईल का? ओहो यावेळेला पुन्हा एकदा किक लगावली गेली, पुन्हा एकदा गुण वसूल केलाय तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघाने. एक तगडा संघ म्हणून अनुभवाला साजेसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चुकीची किंमत मोजावी लागते ती म्हणजेच गोळ बॉईज संघाला बॅकफुटर संघ सापडलाय. मोठी आघाडी प्राप्त केली ती म्हणजेच यावेळेला प्रतीक स्पोर्ट्स संघानं यावेळेला एक गुण प्राप्त केलाय. देर आहे मगर अंधेर नाही. प्रयत्न करावा लागेल, कोशिश करावा लागेल. कोशिश करणे वाले की कभी हार नाही होते मित्रांनो. नक्कीच प्रयत्न करावे लागेल गोळ बॉईज संघाला. मागच्या सामन्याप्रमाणे पुन्हा एकदा फिनिश पक्षाप्रमाणे पुनरावृत्ती करावी लागेल. प्रयत्न चांगला आहे यावेळेला. पुन्हा एकदा हल्ला प्रतिहल्ला चढवला जातोय दोन्ही बाजूने. शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न यावेळेला फसला आहे. गोळ बॉईज संघाच्या खात्यामध्ये एक गुण जोडला गेलाय. एका गुणांची धावसंख्या आहे. गुणफलक पाहायला मिळतोय. 7-20 13-8-20 म्हणजेच 12 गुणांची आघाडी पाहायला मिळते. स्मॅश सर्व्हिस पुन्हा एकदा प्रयत्न चांगला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आहे. 2 नंबर जशी प्रयत्न केलेला हा खेळाडू होता. चांगली किक लगावली गेली. आपल्या संघासाठी एक गुण मिळवला. 21-8 म्हणजेच 13 गुणांची भरभक्कम अशी आघाडी पाहायला मिळते आतापर्यंत प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. यापुढील सामना असेल यंग बॉयज बी फगर वटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स. प्रत्येक किक दरम्यान प्रत्येक सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र गुण प्राप्त करत होतो म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघ. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत. एक मोठा संघ म्हणून ज्या स्पर्धेत दाखल झाला तो म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघ. दुसऱ्या बाजूला गोळप संघाकडे देखील मोठी क्षमता आहे. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेला मात्र गोळप संघाचा फसला आणि एक गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला तो म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. प्रत्येक मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सर्व्हिस दरम्यान यावेळेला गुण घेत होतो म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघ. एक मोठा मजबूत संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे असा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला थोडासा बॅकफुटवर गेलेला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे गोळप बॉईज संघ. एका मोठ्या फरकाने मागचा पहिला सेट गमावला होता. नंतर मात्र मोठी उभारी घेतली ती म्हणजे 24-8 16 गुणांची मोठी आघाडी प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. ही आघाडी तोडली जाईल का? पहिला सेट जिंकला जाईल का? 15 गुणांची अजूनही आघाडी आहे. ही गुण घेतला गेलाय आपल्या संघासाठी. या आघाडी तोडणं गरजेचं असेल ती म्हणजे गोळा बॉईज संघाला पहिला सेट जवळपास मोठी आघाडी पाहायला मिळते ती म्हणजे प्रतीक बॉईज संघाकडे. एका गुणांची भर पडली ती म्हणजे संघाच्या खाते दरम्यान. दहा 24 14 गुणांची आघाडी. पुढे कमबॅक होईल का? सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल का? तो म्हणजेच सलग 3 गुण घेतले गेले आपल्या संघासाठी. कमबॅक करू शकतो हा देखील संघ हे या ठिकाणी पाहायला मिळते तो म्हणजे गोळ बॉईज संघ. मागच्या सामन्यामध्ये यावेळेला पुन्हा एक फेल गेली. यावेळेला मात्र गुण घेतला गेला. पहिला शेटच्या वेळेला जिंकला तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघानं. सेकंड हा मध्ये काय होईल? कोणता संघ कोणता शेट जिंकेल यावेळेला हे देखील पाहायचं आहे. कारण सलग दुसरा शेट गमावला तर मात्र गोळ बॉईज संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. क्रीडा रसिक मायबापांचा या स्पर्धेत उदंड प्रतिसाद लाभलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रीडा रसिक मायबापांचं हार्दिक स्वागत करतोय.
यानंतरचा सामना असेल यंग बॉयज बी पगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. नक्कीच राजेश सर, मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की मागच्या सत्र दरम्यान पण मागच्या शेट दरम्यान पण 10 गुणांना पिछाडे होता. पहिला शेट गमावला, नंतर मात्र सलग 2 शेट या संघाने जिंकले होते, ते म्हणजे गोळाबॉय संघाने. ती किमया यावेळेला मात्र करावी लागेल. पहिला शेट गमावलाय. यापुढील सामना असेल यंग बॉयज बी पगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स ए. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हा. 30 वाजले गेले. सामना होते दुसऱ्या सेट साठी होते सुरुवात. इथून पुढे कमबॅक करेल का, मागच्या सामन्यापर्यंत पुन्हा एकदा होईल का, हे देखील पाहायचं आहे. एक गुण घेतला गेलाय, श्री गणेशात देखील केला गेला. यावेळेला मात्र इथून पुढे कमबॅक होईल का, टर्निंग पॉइंट हा सामन्याचा होईल का, हे देखील पाहायचंय. विशूकडून सर्व्हिस केले गे, वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते, परंतु सर्व्हिस गेले फेल. यावेळेला गुण होईल जमातो म्हणजेच प्रतीक स्पोर्टच्या खात्यामध्ये. दोन्ही संघ तगडे आहेत, त्यामुळे यावेळी हा सामना आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळेल. एक मोठी लढत यावेळेला पाहायला मिळेल, ती म्हणजेच गोळ बॉयज वर्सेस प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या दरम्यान. विशू मॅचची सर्व्हिस आहे. यावेळेला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतो दोन्ही संघाकडून. ओहो, किक लगावली गेले. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ तगडे आहेत. यावेळेला प्रयत्न पुन्हा एकदा फसला. विशू विक्रांतकडून प्रयत्न फसला. एक गुण दाखल झाला, तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्या दरम्यान 2+1 एका गुणांची नाममात्र आघाडी पाहायला मिळते. पहिल्या काही मिनिटाच्या खेळादरम्यान किक लगावली गेले. अशी सर्व्हिस आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हर्षकडून किक लगावली गेली. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा गुण मिळवलाय, तो म्हणजेच हर्ष याने 9 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू आहे. 3+1 असा गुणफलक पाहायला मिळतो. पहिल्या काही मिनिटांच्या खेळादरम्यान पहिला शेट गमावल्यानंतर मात्र इथं पुन्हा एकदा कमबॅक करेल का, तो म्हणजे गोळबॉय संघ. ती क्षमता आहे, टेन्शन जुगारून खेळ करावा लागेल. ना कद बडा ना पद बडा, चुप मुसीबत में खडा वो सबसे बडा. सर्व्हिस आहे पुन्हा एकदा. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा विशू चुकतोय. एक गुण बहाल केला गेलाय, तो म्हणजेच पुन्हा एकदा प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. (5+1 असा गुणफलक पाहायला मिळतोय. पुढे बॅकफुट आहे, तो म्हणजेच संघ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फिर एक बार गलती का खांब्यात ना बघत ना पडा, तो म्हणजेच गोळाबॉय संघाला. ऑन फील्ड ग्राउंडवर तुम्हाला अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही मित्रांनो. चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. गुणफलकाचा विचार केला तर गुणफलक आहे 6+2 म्हणजे आता मात्र गुणफलक असेल 7+2 7+2 5 गुणांची भरभक्कम आघाडी पाहायला मिळते प्रतीक बॉयज संघाकडून. प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळी मात्र गुण आपल्या संघासाठी मिळवतोय तो म्हणजे प्रतीक बॉयज संघ. प्रतीक बॉयज वर्सेस प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस गोळ बॉयज संघ. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो दोन्ही संघादरम्यान. उंच पुरासा खेळाडू यावेळी मात्र किक लगावले गेले.
एक नंबर दर्शी पडद्याने खेळलेल्या खेळाडूंकडून आणि किकीचा फायदा मिळाला. एक गुण आपल्या संघाच्या खात्यात जोडला गेलाय आणि एका गुणाने संघाची धावसंख्या गुणफलक झालाय 8+2. टाइम आउट घेतला गेलाय. थोडासा विचार विनिमय नक्कीच करावा लागेल. तो म्हणजे गोळा बॉय संघाला मी मगाच उल्लेख केला होता हा संघ कधी उभारी घेऊ शकतो, कधी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊ शकतो, पण ती क्षमता यावेळेस सिद्ध करावी लागेल. कारण समोर देखील त्या ताकदीचा संघ आहे तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स संघ. यापुढे सामना असेल यंग बॉयज बी फगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स ए. दोन्ही संघांनी टॉससाठी दाखल व्हायचंय. यंग बॉयज बी फगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स. किक लगावले गेले. यावेळी मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. एक गुण पुन्हा एकदा संघाच्या खात्यात दाखल झालाय तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्सच्या संघाच्या खात्यामध्ये बॅकफुटवर गेलाय तो म्हणजेच दुसऱ्या सेट दरम्यान गोळ बॉयज संघ प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. किक लगावले गेले पुन्हा एकदा. यावेळा मात्र एक नंबर दर्शीच्या खेळाडूकडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी अनमोल असा गुण त्याने मिळवला. संघाच्या खात्यात मात्र एका गुणांची भर पडली. पुढे कमबॅक करेल का हे देखील पाहायचं आहे. तो म्हणजेच गोळबाई संघ यावेळा पुन्हा एकदा चूक घडले गेले ऑन फील्ड ग्राउंड. तुम्हाला अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही मित्रांनो. प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळा मात्र बॅकफुटवर संघ पाहायला मिळतो म्हणजेच गोळबाई संघ. तेरा 2 11 गुणांची भरभक्कम आघाडी पाहायला मिळते प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. दुसरा शेट पहिला शेट 10 गुणांनी गमावल्यानंतर मात्र यावेळेला पुन्हा एकदा दुसऱ्या शेट दरम्यान देखील बॅकफुटवर आहे तो म्हणजे गोळ बॉय संघ. ओहो यावेळेला किक लगावली गेले. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी अनमोल असा गुण मिळवतो तो म्हणजेच एक नंबर तशी खेळ परिधान केलेला हा खेळाडू वारंवार आपल्या किक दरम्यान 15-2 13 गुणांची मोठी आघाडी पुन्हा एकदा पाहायला मिळते. अंकेश तिथे आला होता. यावेळेला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. किक लगावली गेली तर मात्र एका गुणांची भर पडली. 15-3 12 गुणांची आघाडी. ही आघाडी कमी करावी लागेल प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एका गुणांची भर पडले. मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान आपल्याला गुण घ्यावा लागेल. आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न करू शकतो ती क्षमता देखील आहे गोळ बॉयज संघाकडे. वाद गेले पुन्हा एकदा. यावेळेला मात्र सर्व्हिस चुकले. पुन्हा एकदा एक गुणची भर पडते ती म्हणजेच प्रत्येक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र आघाडी घेताना पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रत्येक स्पोर्ट्स संघ. गणराज ग्रुप प्रेझेंट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 तिसरं पर्व दर्जेदार नियोजन या स्पर्धेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेला नक्कीच क्रीडारसिक मायबापांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मी क्रीडारसिक मायबापांचं हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र गुण प्राप्त करतो तो म्हणजेच प्रत्येक स्पोर्ट्स संघ. ओहो फिर एक बार गलती का खामियाजा भुगतना पडा. प्रत्येक सर्व्हिस दरम्यान यावेळेला गुण प्राप्त करतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. तर दुसरा शेट दरम्यान देखील बॅकफुटवर आहे तो म्हणजे गोळ बॉय संघ. एकतर्फी सामना यावेळेला पाहायला मिळतोय. ओहो पुन्हा एकदा 2 नंबर दर्शी पदन केला उंच प्रसा खेळू त्याने किक लगावलं. पुन्हा एकदा गुण आपल्या संघाच्या खात्यात जोडला गेलाय. दुसऱ्या शेट दरम्यान देखील यावेळेला मात्र बॅकफुटवर सापडलाय संघ तो म्हणजे गोळ बॉय संघ. काय सर्व्हिस पहा मित्रांनो. यावेळेला मात्र हे गुण आपल्या संघाच्या खात्यात जोडला गेलाय. यापुढे सामना असेल यंग बॉयज बी फगरवटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स ए. पुन्हा एकदा ओहो यावेळा मात्र वेगवान सर्व्हिस पाहायला मिळाली. एक गुण मात्र संघाच्या खात्यात जोडला गेलाय. एका गुणाने संघाची धावसंख्या गुणफलक पाहायला मिळतोय तो म्हणजेच 20-5
21-5. 16 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. ही आघाडी तोडणं आता मात्र अवघड असेल ते म्हणजे गोळाबाई संघानं विजेच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघ. आणि इथून पुढे जर विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान आपल्याला गुण घ्यावा लागेल. तर बॅकफुटवर ढकलावं लागेल ते म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघाला. पण तो अनुभवाला साजेसा खेळ पाहायला मिळतो तो म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्स संघाकडून. या सामन्यातले विजेता संघ ऑल आंबेशित ए संघासमोर भिडेल. ओहो यावेळा मात्र किक लगावले गेले. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी केला गेला तो म्हणजे 2 नंबर दर्शक प्रदान केला खेळाडूकडून. त्याच्याकडे क्षमता आहे. बॅकबॅक दुसरा किक त्यांनी लगावलाय. तर आता तर अनेक गुण आपल्या संघासाठी त्याने प्राप्त करून दिलेत. पुन्हा एकदा विशू. ओहो यावेळा पुन्हा एकदा चूक घडले विशू करून यावेळा मात्र तर बॅकफुटवर प्रत्येक सर्व्हिस गण यावेळा मात्र प्रतीक स्पोर्ट्स वर्सेस घोळ बॉयज. आणि या ठिकाणी हा सामना संपलाय. या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. तर पुढील वाटचालीसाठी त्यांना असेल शुभेच्छा. यानंतरचा सामना असेल यंग बॉयज बी फगर वटार वर्सेस भगवती स्पोर्ट्स ए. दोन्ही संघांनी लगेचच दाखल व्हायचं आहे. आणि यापुढील मायक्रोफोनवर येथील राजेश सर. ओटीयू राजेश सर.